आणि पुढची मोठी बातमी पाहूया। राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झालेले आहेत। मुलुंड टोल नाक्यावर, पनवेल टोल नाक्यावर मनसे सैनिक स्वतः उतरलेले आहेत आणि त्यांनी विनाटोल गाड्या देखील सोडलेल्या आहेत। मुलुंड टोल नाक्यावरील मनसे सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नवघर पोलीस ठाण्यात आता या सगळ्या मनसैनिकांना खरं तर घेऊन गेलेले आहेत। आपले डेप्युटी एडिटर विलास आठवले आपल्या सोबत जोडलेले आहेत। विलास सर, तुम्ही आता नेमके कुठे आहात आणि आता मनसैनिकांवर काय कारवाई केली जाते पोलिसांकडून? मी नवघर पोलीस ठाणे आहे मुलुंडचं, तिथे आहे आणि आतमध्ये जे आहेत अविनाश जाधव यांच्यासहित 11 जणांना इथे ताब्यात घेतलेलं आहे। मुलुंड टोल नाका असेल, ऐरोली टोल नाका असेल, वाशी टोल नाका असेल किंवा दहिसर टोल नाका असेल, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जी वाहनं आहेत, जे कार आहेत, त्यांच्याकडून टोल घेतला जाऊ नये यासाठीची भूमिका घेतली होती आणि आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये 11 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता। आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत गिराफ यांनी सांगितले की कारवाई सुरू आहे, आता यांना अटक करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर। पण हे जे आंदोलन आहे ते संपूर्ण मुंबईच्या MMRDA रिजनमध्ये झालेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो कार्यकर्ता आहे तो आता आक्रमक आहे। याचं कारण असं की सरकार म्हणतं की जे कार आहेत, 2 व्हीलर आहेत आणि जी खाजगी वाहनं आहेत त्यांना टोल नाही आहे, पण जे कमर्शियल आहेत त्यांनाच टोल आहे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी असं म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यामुळे हे टोलचं आंदोलन आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती पुढे नेणार आहे। आता टोल नाक्यावर 4 ते 5 मनसैनिकांनी म्हणजे जे कार्यकर्ते त्यांनी आंदोलन केलं आणि जर ही कारवाई सुरूच राहिली आणि टोल जर सुरूच राहिले तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्याचा इरादा जो आहे, जो निर्णय जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून घेतला जाईल। थोड्याच वेळात आमदार राजू पाटील या ठिकाणी येत आहेत, कार्यकर्त्यांवर काय कारवाई होते याची ते माहिती घेतील। विलास सर, जसं की राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की दुचाकी, 4 चाकी या सगळ्या वाहनांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोल आकारला जाणार नाही असं म्हटलं होतं। तो व्हिडिओ देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला। मात्र अशा टोल नाक्यावर जर टोल आकारला जात असेल तर आम्ही तो टोल भरला देऊ जाणार नाही असं आता कार्यकर्त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यानंतर टोल नाक्यावर हे सगळे मनसैनिक उतरलेले आहेत आणि त्यांनी विनाटोल गाड्या ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत। हाँ बिल्कुल, ज्या गाड्याची तोडफोड झालेली आहे टोल नाक्यावर, ज्या प्रकारे आजचं जे आंदोलन होतं ही सुरुवात होती। सकाळी राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जर हे थांबलं नाही तर आम्ही टोल नाके जाळू, अशा प्रकारची भूमिका, थेट भूमिका जी घेतलेली आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेली आहे। पण मयुरी, एक महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं आहे त्याविषयीचं नेमकी काय कायद्यात तरतूद आहे? 31 मे 2015 रोजी मध्यरात्री 12 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 38 पथकर स्थानकापैकी 11 पथकर टोल नाक्यावर टोल माफी जी आहे ती सामान्य नागरिकांसाठी करण्यात आली होती। त्यापैकी 53 पैकी 1 पथकर स्थानकावर एकूण 12 टोल नाक्यावर वसुली रद्द करण्यात आल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। पण हा निर्णय राबवला जात नव्हता, सर्रास टोल वसुली केली जात होती आणि या संदर्भातला संताप जो आहे तो राज ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे। मयुरी सर, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की व्यावसायिक वाहनांकडून ही टोल वसुली केली जाते, सामान्य माणसांकडून केली जात नाही। मात्र मनसैनिक उतरल्यानंतर तिथे सामान्य माणसांकडून देखील टोल वसुली केली जात होती आणि म्हणूनच विना टोल ज्या गाड्या आहेत मनसैनिकांनी सोडल्यात आणि त्यानंतर आता जे आहे दृश्य ते आपल्याला पाहायला मिळते। कारण राज ठाकरेंनीच तसा इशारा दिला होता की आम्ही जर टोल घेतला जात असेल तर आम्ही तो टोल भरला देणार नाही। सरळ धमकीच दिली होती की आम्ही टोल नाके जाळून टाकू आणि त्यानंतर आता हे सगळं जे दृश्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। विलास सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बिल्कुल मयुरी, आता 2 गोष्टी स्पष्ट आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं त्या संदर्भातला निर्णय विधानसभेमध्ये करण्यात आला होता आणि विधानसभेमध्ये निर्णय झाल्यानंतर तो कायदा केला जातो, पण त्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती होत नव्हती आणि टोल नाके किती बंद झाले, किती सुरू राहतील, कुणाची टोल वसुली बंद आहे, कुणाची सुरू आहे, या संदर्भातला जो GR होता तो काढण्यात आला होता। तो GR जो आहे
तो टोल नाक्यापर्यंत पोहोचला की नाही हे मात्र बघावं लागेल. याचं कारण असं आहे की सर्रास टोल वसुली केली जात होती. ज्या वाहनांची टोल वसुली रद्द करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुद्धा टोल वसुली केली जात होती. हा जो पैसा आहे, हा जो टोल आहे, हा जातो कुठे अशा प्रकारचा सवाल आता उपस्थित केला जातोय. आणि सर्वसामान्य नागरिकांना, जे कार चालक आहेत, वाहन चालक आहेत, त्यांनाही प्रश्न पडला की यावर नियंत्रण राज्य सरकारचं आहे की नाही आहे. आणि जर टोल वसुली होत असेल तर ती टोल वसुली सरकारकडे जाते की जे खाजगी टोल वसूल कंपन्या नेमण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडे जाते. त्यामुळे हा प्रश्न आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वांसमोर मांडलेला आहे. आणि प्रत्येकाच्या भावना या सगळ्या टोलच्या संदर्भात खूप तीव्र आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक टोल नाक्यावर 200-250 रुपयापासून टोल सुरू होतो, 60 रुपयापासून टोल सुरू होतो. आणि हा टोल जो आहे तो सरकारच्या तिजोरीत न जाता किंवा चुकीच्या पद्धतीने घेतला जाऊन तो टोल कंपन्यांचे मालक असतील किंवा राजकीय लागेबांधे जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो का, असा थेट सवाल जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकारपुढे आता पेच आहे की जे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्या विधानासंदर्भात गेल्या वर्षभरात किती कारवाई झाली, ते विधान तंतोतंत कायद्यात लागू का झालं नाही याची आता चौकशी केली जाईल. आता या ठिकाणी अविनाश जाधव जे आहेत त्यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पण हे आंदोलन कायम सुरू राहील जोपर्यंत टोल वसुली बंद होत नाही तोपर्यंत, अशा प्रकारचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. जी विलास, आपण याच संदर्भात 4 वाजता एक विशेष चर्चा देखील ठेवलेली आहे. त्या चर्चेत तुम्ही असेच जोडलेले राहा. आणि आता वळूया आपण सध्या तुम्ही दिलेल्या या सगळ्या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. पुढे आपण वळणार आहोत पुढच्या बातमीकडे.